याकोबाचं पत्र अध्याय 5 वचन 8 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन म्हणत आहे, तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त एकदा या जगात येऊन गेलेला आहे आणि दुसऱ्यांदा जे त्याचं आगमन होणार आहे, दुसऱ्यांदा जे त्याचं येणं होणार आहे, त्या आगमनाविषयी या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे, म्हणजे प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण अतिशय महत्त्वाच्या काळामध्ये जगत आहोत, कारण हा आहे जगाचा शेवटचा काळ आणि असे दिवस जगाला प्राप्त होत आहेत जे आतापर्यंत कधीच झाले नव्हते. आणि याचं कारण हे आहे की जगाचा शेवट जवळ आलेला आहे आणि देवाला हे जग आहे त्या स्थितीमध्ये ठेवायचं नाही आहे, तर या जगाचा नाश करायचा आहे. नीतिमान लोकांना वाचवायचं आहे आणि अनीतिमान लोकांना त्यांच्या पापांसाठी आणि दुष्टतेसाठी सर्व काळ शिक्षा द्यायची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हा शेवटचा काळ आहे, म्हणजे लवकरच देव जगाचा शेवट करणार आहे. किती लोक आतापर्यंत बोललेले आहेत, हे देवा तू आहेस कुठे? श्रीमंत लोक जे पैशाने आणि इतर अनेक गोष्टीने मजबूत आहेत, ते दुबळ्यांवर अन्याय करतात आणि ज्यांच्यावर अन्याय केला जातो ते मात्र दुबळे लोक रडून म्हणतात की देवा तू आहेस कुठे? वर्षानुवर्षे या जगातले दुबळे लोक ओरडून देवाला सांगत आहेत की हे देवा तू आहेस कुठे? देव दाखवणार आहे की तो कुठे आहे. तो स्वतःला प्रकट करणार आहे. लोक म्हणतात ना, कुठे आहे देव? देव कुठे आहे ते देव दाखवणार आहे. येशू ख्रिस्त या जगात दुसऱ्यांदा येणार आहे आणि जसा तो पहिल्यांदा आला होता तसा दुसऱ्यांदा येणार नाही आहे, कारण पहिल्यांदा त्याने इस्रायल देशामध्ये बाळकाच्या रूपामध्ये जन्म घेतला होता. येशूचा जन्म 2000 वर्षांपूर्वी झाला आणि ती बातमी अजूनही पोहोचत आहे, म्हणजे 100% लोकांपर्यंत पोहोचलीच नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूचा जन्म इस्रायल नावाच्या एका छोट्याशा देशात झाला. त्यावेळेला देवदूतांनी मेंढपाळांना दर्शन देऊन सांगितलं, आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. आज म्हणजे 2000 वर्षांपूर्वी आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. पण ही बातमी पोहोचायला 2000 वर्षे लागलेली आहेत. त्याने एका गव्हाणीमध्ये जन्म घेतला छोट्याशा देशात आणि अजूनपर्यंत खूप लोकांना त्याच्या जन्माविषयी माहिती नाही आहे. पण आत्ता जेव्हा तो दुसऱ्यांदा प्रकट होणार आहे तेव्हा तो बाळकासारखा जन्म घेणार नाही आहे, तो आकाशातून सर्वांच्या डोळ्या देखत प्रकट होणार आहे. बायबल त्याच्या येण्याविषयी म्हणतं की तो आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन वैभवाने आणि पराक्रमाने येणार आहे. आता तो गव्हाणीत जन्माला येणार नाही आहे, तर तो आकाशातून प्रकट होणार आहे. कुणापासूनही त्याचं आगमन गुप्त राहणार नाही आहे, तर वचन म्हणतंय की प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकलं ते पण त्याला बघतील. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. आमचा प्रभू येणार आहे आणि त्याच्या येण्याची वेळ जवळ आलेली आहे. आता तो कुठे छोट्याशा गावात, छोट्याशा नगरात, छोट्याशा घरात येणार नाहीये, तर तो आकाशातून प्रकट होणार आहे. आणि आल्यानंतर तो काय करणार आहे? तो नीतिमान लोकांना, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून शुद्ध झालेल्या लोकांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे आणि ते अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात राहणार आहेत. पुन्हा तिथे रडणं नसेल, दुःख नसेल, अश्रू नसतील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जगात दुःख भोगत असाल तरी खचू नका, कारण हे दिवस थोडे आहेत. लवकरच देव आपल्याला या जगातून सोडवणार आहे. म्हणून वचन म्हणतं, धीर धरा, थांबा, अस्वस्थ होऊ नका, धीर धरा आणि तुमची अंतकरणं स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. तो प्रकट होण्याची वेळ आलेली आहे. तो जगात येऊन आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून अस्वस्थ होऊ नका, अस्थिर होऊ नका, बेचैन होऊ नका, नाराज होऊ नका, कारण तो येणार आहे. तो आपल्याला सोडवणार आहे आणि तो आपले अश्रू सदा सर्व काळासाठी पुसून टाकणार आहे. हालेलुया. किती लोकांना या जगाच्या शेवटाबद्दल आणि प्रभू येशूच्या येण्याबद्दल आणि शेवटच्या न्यायनिवाड्याबद्दल ऐकायला मुळीच आवडत नाही. ते अशा लोकांना आवडत नाही ज्यांची मनं इकडे लागलेली आहेत. आता हे माझं प्रवचन ऐकणाऱ्यामध्ये कुणी अशी व्यक्ती असेल जिच्याकडे 100 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्या व्यक्तीला माझं प्रवचन आवडेल का हो? कसं आवडणार? कारण त्याला ते काय आहे तेच माहिती नाही आहे. तो म्हणेल की येशू आला आणि जर न्यायनिवाडा झाला तर माझी प्रॉपर्टी ती कुठे जाईल? ज्याचं इकडे मन आहे त्याला येशूचं आगमन, त्याचं येणं आणि जगाचा न्यायनिवाडा या गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. पण तुम्हाला ऐकायला आवडतं की नाही ते महत्त्वाचं नाही आहे. या गोष्टी घडणार म्हणजे घडणार म्हणजे घडणार. आणि तुम्ही कितीही ताकद लावली आणि कितीही बुद्धी लावली तरीसुद्धा तुम्ही या घडणाऱ्या गोष्टी थांबवू शकणार नाहीत. कारण येशू ख्रिस्त बोललेला आहे, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगातले श्रीमंत, अहंकारी, गर्विष्ठ, स्वतःला शहाणे समजणारे यांना हे वचन जरी आवडत नाही तरी त्यांच्या आवडीनिवडीवर जगाचा शेवट मुळीच अवलंबून नाही आहे. आमचा प्रभू येणार आहे म्हणजे येणार आहे. तो न्यायनिवाडा करणार आहे म्हणजे करणार आहे. तो नीतिमानांना स्वर्गात घेणार आहे म्हणजे घेणार आहे. आणि अनीतिमानांना अग्नीसाठी राखून ठेवलं गेलेलं आहे. ते मात्र कायमचे जळत राहतील, वेदना भोगत राहतील. त्यांचा पैसा, त्यांचं सोनं रूपं, त्यांचं सगळं काही त्यांच्याबरोबर नष्ट होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं, धीर धरा आणि आपली अंतकरणं स्थिर करा. म्हणजे आपल्याला येशूच्या येण्यासाठी स्वतःची तयारी करायची आहे. तुमच्या घरात लग्न असल्यानंतर तुम्ही तयारी करता ना? 2 महिने, 3 महिने, काही लोक तर 6 महिने अगोदर तयारी सुरू करतात. लग्न कधी आहे? 6 महिन्यानंतर. तयारी आज सुरू आहे. एका लग्नासाठी तुम्ही एवढी तयारी करता तर आपल्याला त्या खऱ्या घरात जायचं आहे. त्याला पण प्रकटीकरणात लग्नच म्हटलेलं आहे. वर आणि वधूचं लग्न ही पण लग्नाचीच तयारी आहे. हे तर अनंतकालीन जीवनाची तयारी आहे. यासाठी आपण किती अगोदर स्वतःला तयार करायला पाहिजे. त्यासाठी बाजारात जाऊन कपडे आणू नका, कारण ही तयारी कपड्याची नाही आहे, ही तयारी शरीराची नाही आहे, ही तयारी अंतकरणाची आहे. येशूसाठी आपलं हृदय शुद्ध करा, पवित्र करा, नीतिमान करा, सरळ करा. देव हृदयाकडे बघतोय आणि देवाला हृदयाची तयारी पाहिजे. सगळ्यात पहिली तयारी म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. येशूच्या रक्ताने आपली पापं धुवून घेतली पाहिजेत. नीतिमत्वाचे कपडे घातले पाहिजेत.
पापाने डागाळलेले घाणेरडे झालेले कपडे काढून नीतिमत्वाचे कपडे आपल्या आत्म्याला परिधान केले पाहिजेत आणि त्यानंतर देवाच्या वचनाप्रमाणे वागत, देवाची इच्छा पूर्ण करत नीतिमान जीवन जगत राहिलं पाहिजे. स्वतःला अधिकाधिक पवित्र, अधिकाधिक शुद्ध, देवाच्या नजरेला अधिकाधिक सरळ बनवत राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशूने एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे की एका राजाने आपल्या घरामध्ये संध्याकाळची मोठी मेजवानी दिली आणि त्यासाठी त्याने आपल्या श्रीमंत लोकांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना बोलावलं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा मेजवानीची तयारी झाली तेव्हा कुणी यायला तयार नाही आहे. त्याने आपले नोकर पाठवले आपल्या श्रीमंत मित्रांना बोलवायला आणि प्रत्येकजण निमित्त सांगत होता. कुणी म्हणते माझं आत्ताच लग्न झालं आहे, मी काही येत नाही आहे. कुणी म्हणते मी शेत विकत घेतलं आहे, ते मला जाऊन बघायचं आहे. कुणी म्हणतंय मी बैलाच्या जोड्या विकत घेतलेल्या आहेत, त्या मला तपासायच्या आहेत. सगळे नोकर येऊन राजाला सांगतायत, कुणी यायला तयार नाही आहे. तेव्हा राजाला संताप आला आणि तो आपल्या नोकरांना म्हणतो, रस्त्यावर जा, गल्ल्यांमध्ये फिरा, कुंपणाकडे जा आणि जेवढे तुम्हाला दरिद्री, आंधळे, लंगडे, पांगळे दिसतील त्या सगळ्यांना घेऊन या आणि माझं घर या गरीब आणि दरिद्री लोकांनी भरून जाऊ दे. मी जे जेवण बनवलं होतं त्या श्रीमंत मित्रांसाठी ते यांना खाऊ दे. आणि त्याचे नोकर गेले, सगळे गरीब, आंधळे, लंगडे, पांगळे जमा करून आणले. राजाचं घर भरून गेलं आणि जेव्हा राजा बघायला आला, खुश झाला. माझं घर भरलेलं आहे, एवढे लोक जेवायला बसलेले आहे, ते बघून खुश झाला. पण तिकडे एक माणूस राजाला दिसला जो या गरीब, लंगड्या, पांगळ्या लोकांमधलाच होता, पण त्याने लग्नाचे कपडे मात्र घातले नव्हते. तेव्हा राजा त्याला संतापून म्हणतोय, मित्रा, तू कपडे न घालता इथे आतमध्ये कसा आलास? लग्नाचे कपडे न घालता तू आतमध्ये कसा आलास? या मेजवानीला योग्य असे कपडे न घालता तू आतमध्ये कसा आलास? तेव्हा त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजा म्हणाला, याला उचला आणि बाहेर टाका, याचे हातपाय बांधा आणि याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या लग्नाचे कपडे घातल्याशिवाय कुणीही त्या मेजवानीला बसू शकत नाही. आणि लग्नाचे कपडे म्हणजे येशूच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करून घेणं. ते श्वेतवस्त्र, ते पांढरे वस्त्र आपल्या आत्म्याला आपण परिधान केलं पाहिजे. बोलावलेले खूप आहेत, निवडलेले थोडके आहेत. आमंत्रण खूप जणांना होता, पण काहींना बाहेर टाकलं गेलं कारण त्यांची निवड झाली नव्हती. हालेलुया. आज जगभर ख्रिस्ती लोक खूप आहेत. येशूला मी ओळखतो, येशूच्या मला माहिती आहे असं बोलणारे लोक खूप आहेत, पण किती जणांना स्वर्गात प्रवेश मिळणार आहे हे फक्त देवालाच माहिती आहे. कारण ज्यांनी आपल्या अंतकरणाची तयारी केलेली नाही आहे ते अनंत जीवनात प्रवेश करू शकणार नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वेळ जवळ आलेली आहे. अंतकरणाची तयारी करा. तुमचं कुणाबरोबर भांडण आहे का? आजच समेट करून घ्या. तुमचं कोणाशी वैर आहे का? आजच समेट करून घ्या. मनामध्ये काही वाईट आहे, काढून टाका. तुमच्या वैराकडे तुम्ही क्षमा मागताय, पण त्याला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, त्याला तुमच्याशी संबंध ठेवायचे नाही आहेत, हरकत नाही आहे. तुम्ही तुमच्या मनात काही वाईट ठेवू नका. तुम्ही त्यांना क्षमा करा आणि ज्याप्रमाणे वचन म्हणतं की तुमच्या शत्रूंसाठी प्रार्थना करा, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वैऱ्यांच्या हृदय परिवर्तनासाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. हालेलुया. अंतकरण स्थिर करा. देवासमोर अंतकरण सरळ करा, कारण वेळ जवळ आलेली आहे. वेळ फार कमी राहिलेला आहे. आपण असं म्हणू शकत नाही आहे की प्रभूला यायला अजून 50 वर्ष अवकाश आहे की 100 वर्ष अवकाश आहे. एखाद्या फुग्यामध्ये जेव्हा आपण हवा भरतो तेव्हा त्या फुग्याची एक क्षमता असते. क्षमतेच्या पलीकडे हवा भरली की तो फाटकन फुटून जातो. या जगाची अवस्था अशीच झालेली आहे. ज्याप्रमाणे जास्त हवा भरलेला फुगा फुटून जातो, त्याप्रमाणे हे जग फुटण्याची आणि नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. कारण पाप आणि पाप वाढत चाललेला आहे. अनिती, स्वैराचार, वाईट, दुष्टता जगामध्ये वाढत चाललेली आहे.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अंतकरण बदला, देवाकडे वळा. नुसतं हालेलुया बोलून काम भागत नाही. देवासमोर आपलं हृदय पवित्र, शुद्ध, नम्र करावं लागतं. हृदय बदला. बायबल पुन्हा पुन्हा आपल्याला शिकवतं की तो हृदय पारखणारा देव आहे, हृदयाकडे बघणारा देव आहे. देवासाठी आपलं शरीर आणि आपलं बाहेरचं रूपडं महत्त्वाचं नाही आहे, तो हृदयाकडे बघणारा देव आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वेळ जवळ आलेली आहे. येशू ख्रिस्त या जगात येणार आहे आणि जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आणि त्याच्या वचनाप्रमाणे वागून स्वतःला नीतिमान ठेवलेलं आहे, ते सगळे त्याच्याबरोबर स्वर्गात जाणार आहेत. आणि ज्यांनी नीतिमान बनणं पसंत केलं नाही तर पापातच आनंद मानला, ते मात्र अनंत काळच्या शिक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. पापामध्ये पण आनंद असतो, म्हणून तर लोक पाप करतात. पाप केल्यानंतर सुद्धा आनंद मिळतो, म्हणून तर लोक पाप करतात. एखादा माणूस दारूचा धंदा करतो, त्या धंद्यामध्ये त्याला एवढा फायदा मिळतो, एवढा फायदा मिळतो. असा माणूस जेव्हा प्रार्थनेला येतो आणि तो इथे प्रवचनात ऐकतो की दारू करणं, दारू विकणं हे देवाला पसंत नाही आहे, त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचं नुकसान करता, असं जेव्हा तो ऐकतो, तेव्हा बऱ्याच वेळेला अशी माणसं पुन्हा कधी प्रार्थनेला येत नाहीत. का येत नाहीत? ते शब्द त्यांच्याने ऐकवत नाही आहेत. का ऐकवत नाही आहेत? त्यांना त्यांचा वाईट व्यवसाय बंद करायचं नाही आहे. आणि का बंद करायचं नाही आहे? कारण त्या धंद्यात मेहनत कमी, फायदा जास्त. एखादा भाजी विकतोय रस्त्यावर, त्याला केवढी मेहनत करावी लागते. पहाटे लवकर उठा, कुठे होलसेलच्या मार्केटमध्ये जा, तिथून भाजी आणा, रस्त्यावर बसा, विका. केवढी मेहनत असते आणि एवढी मेहनत केल्यावर त्याला थोडा 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 फायदा मिळतो. दारूसारखे जे व्यवसाय असतात, जे दुसऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात, त्यामध्ये मेहनत कमी, फायदा जास्त. लोकांना अशाच गोष्टी आवडतात, म्हणून तर जग पापाच्या मागे धावतं. आणि नीतिसूत्रेमध्ये एक सुंदर वचन आहे की पापाबद्दल ताबडतोब शिक्षा होत नाही, म्हणून लोक पाप करायला सरसावतात. पापाबद्दल ताबडतोब शिक्षा होत नाही. तुम्ही जे येशूवर विश्वास ठेवणारे आहात, तुम्ही जर एखादं पाप केलं आणि तुम्हाला ताबडतोब शिक्षा झाली, तर देवाचे आभार माना. म्हणजे देवाचं तुमच्यावर जास्त लक्ष आहे, देवाचा तुमच्यावर जास्त वॉच आहे. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी वाईट वागायला नको, सैतानाच्या हातात जायला नको, म्हणून देव तुम्हाला ताबडतोब फटके मारतो. इब्री लोकासपत्रात म्हटलेलं आहे, ज्यावर तो प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो. जर तुम्ही पाप केलं आणि ताबडतोब तुम्हाला शिक्षा झाली, तर तुम्ही देवाचे आभार माना, कारण तुम्ही देवाचे लाडके आहात. देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे, तो बघतोय तुमच्याकडे आणि त्याची इच्छा नाही ही माझी मुलगी, हा माझा मुलगा सैतानाच्या हातात जावा. पण बऱ्याच वेळेला पापाबद्दल ताबडतोब शिक्षा होत नाही आणि म्हणून लोक पापातला आनंद घेत राहतात आणि पूर्णपणे सैतानाच्या हातात जातात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अंतकरण बदला, अंतकरण देवाकडे लावा, स्वतःला शुद्ध करा, स्वतःला नीतिमान करा. तुमच्या जीवनात जे काही वाईट आहे ते काढून टाकायला सुरुवात करा. ज्याप्रमाणे आपण तांदूळ निवडतो आणि तांदूळ निवडत असताना एक एक खडा काढून बाहेर टाकतो, त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनाकडे बघा. दुसऱ्यांकडे नका बघू, स्वतःकडे बघा. आणि तुमच्या जीवनातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या वाईट सवयी आहेत, ज्या देवाला आवडत नाहीत, त्या तांदळातल्या खड्यासारख्या उपटून टाका, काढून टाका. एक एक करून वाईट गोष्ट काढून टाका. अगदी जसे तुम्ही तांदूळ निवडता त्याप्रमाणे स्वतःचं हृदय पारखा आणि स्वतःच्या हृदयातल्या वाईट गोष्टी काढून टाका. तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला सोडवत नाही आहेत, इच्छा आहे पण सोडवत नाही आहेत. देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. ज्याला ज्याला वाईट मार्ग सोडायची इच्छा आहे, त्या प्रत्येकाला देव मदत करायला तयार असतो. तुम्ही काय करायला पाहिजे? तुमच्या वाईट सवयी निघून जाण्यासाठी देवासमोर रडायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. शक्य झालं तर उपवास करा.
कळकळून देवाकडे मागा की प्रभो मला या वाईट सवयीतून बाहेर काढ. तुमच्या तोंडामध्ये शिव्या असतील, काही झालं की पटकन शिव्या निघतात आणि तुम्हाला यातून मुक्ती हवी आहे. रडा देवासमोर आणि त्याला सांगा, तो तुम्हाला मदत करणार, तो तुम्हाला यातून बाहेर काढणार. तुम्हाला पटकन राग येतो आणि कुणी काही बोललं की पटकन तुम्ही उद्धटपणे काहीही बोलता. समोरची व्यक्ती कोण आहे, तिचा आपण किती आदर केला पाहिजे, काहीही विचार न करता पटकन तुम्ही फटकळपणे बोलून जाताय आणि तुम्हाला आतमध्ये कळते ही माझी वाईट सवय आहे, यातून मला बाहेर यायचं आहे. रडा देवासमोर, मागा देवाकडे. जर तुम्हाला यातून बाहेर यायचं आहे तर देव तुम्हाला मदत करेल. जर बाहेर यायचं नाही आहे तर मात्र देव जबरदस्ती करणार नाही. किती पुरुष म्हणून इकडे प्रार्थनेला येत नाहीत. बायका सांगतात प्रार्थनेला चला आणि ते येत नाहीत, कारण त्यांना भीती असते इथे प्रार्थनेला आलो तर माझी दारू सुटेल. ती सुटली नाही पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या प्रार्थनेतलीच एक बाई आहे, तिचा मुलगा येशूवर विश्वास ठेवत नाही आहे. तो जर तिला घेऊन आला तर आपल्याकडचं पाणीसुद्धा पित नाही. त्याला भीती वाटते इकडचं पाणी जर पिलं तर मी बदलून जाईन. बघा, ही माणसाची अवस्था आहे. तो आईला इकडे सोडायला येतो पण आपल्या प्रार्थना घरातलं पाणी पित नाही, कारण जेवण तर सोडून द्या पण पाणी पण पित नाही. त्याला भीती वाटते पाणी जरी प्यालो तर मी बदलेन आणि या लोकांसारखा वेडा होईन. तुम्ही वेडे झालात ना, आणि मी तुमच्यापेक्षा जास्त वेडी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती तुमच्यापैकी किती भावा बहिणींना आज ट्रेनमधून येता आलं नसेल, तुम्ही रस्त्याने प्रवास करत आलात आणि किती त्रास, किती दुःख भोगून, किती कष्ट काढून इथे आलात. तुम्ही खरोखर वेडे आहात. टाळ्या वाजवायला, हालेलुया बोलायला आणि माझ्यासारखे वेडीचे शब्द ऐकायला तुम्ही शांतपणे बसून आहात. तुम्ही पण वेडे, मी पण वेडी, आणि ते शहाणे आहेत. ते इकडचं पाणी पण पित नाहीत, कारण त्यांना वाटतं की इथलं पाणी पिलं की आम्ही पण वेडे होऊन जाऊ. हालेलुया, 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 हालेलुया. कोण वेडं आणि कोण शहाणं ते आता प्रकट व्हायची वेळ आलेली आहे. देवासाठी स्वतःला वेडं म्हणण्यात पण आनंद आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, घर धण्याला बालजबूल म्हटलं तर घरच्या माणसाला कितीतरी अधिक म्हणतील. येशूच्याच बाबतीत म्हटलं गेलं की याला भूत लागलेलं आहे. तो तर आमचा प्रभू, धनी, स्वामी, मालक आहे आणि फक्त आमचाच नाही आहे, संपूर्ण विश्वाचा तो स्वामी आहे. आणि त्याला लोक म्हणाले याला भूत लागलेलं आहे, तर आम्हाला कितीतरी अधिक बोलणार. हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं धीर धरा, सगळं काही सहन करा, अस्वस्थ होऊ नका, नाराज होऊ नका, कारण हे सगळं काही संपणार आहे. ही जगाची स्थिती अशीच राहणार नाही आहे. या जगात जेवढ्या लोकांनी अश्रू ढाळलेले आहेत, मनापासून ज्यांना दुःख झाल्यामुळे त्यांनी अश्रू ढाळलेले आहेत, नीतिमान लोकांचा एकही अश्रू देव वाया जाऊ देणार नाही. नीतिमानाचा एकही अश्रू देव वाया जाऊ देणार नाही आहे. प्रत्येक अश्रूचा न्याय निवाडा केला जाणार आहे. प्रत्येक अश्रूचा देव हिशोब घेणार आहे. म्हणून वचन म्हणतं धीर धरा, अस्वस्थ होऊ नका, घाबरू नका, निराश होऊ नका. प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. पापामध्ये आनंद मानू नका. पाप केल्यानंतर थोड्या वेळाचा आनंद मिळतो, क्षणाचं सुख मिळतं आणि सर्व काळासाठी दुःख लाभणार आहे. परंतु आम्हाला पावित्र्यात, शुद्धतेत आणि नीतिमत्वामध्ये आनंद केला पाहिजे. आम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभो, जसा तू आहे तसं मला बनव. जसं तुझं हृदय आहे तसं माझं हृदय बनव. जसं तू पवित्र आहे तसं मला पवित्र बनव. जसा तू प्रेमळ आहेस, सहनशील आहेस, एवढ्या पापी जगाचं तू कसं सहन करतोस, मला पण सहनशील हृदय दे, मला पण प्रेमळ हृदय दे, मला पण नम्र हृदय दे. जसा तू आहेस तसं मला बनव, अशी मनापासून प्रार्थना करा. एक एक वाईट गोष्टी जीवनातून उपटून टाका. अंतकरणाची तयारी करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या पापमुक्तीसाठी येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला.
आणि 40व्या दिवशी आपल्या शिष्यांच्या डोळ्या देखत वर आकाशात चढून गेला. त्यावेळेला शिष्य त्याच्याकडे बघत होते. येशू वर 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 जाताना शिष्य बघत होते. इतक्यात 2 स्वर्गदूत देवदूत येऊन त्यांच्या बाजूला उभे राहिले आणि त्या देवदूतांनी त्यांना सांगितलं, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे असे काय पाहत राहिला आहात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेलेला आहे, याला जसे तुम्ही जाताना पाहताय तसाच तो पुन्हा येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2000 वर्षांपूर्वी देवदूतांनी केलेली भविष्यवाणी आहे. हा जो येशू, याला जसं तुम्ही आकाशात जाताना पाहताय तसाच तो येईल. या जगातून तो आकाशात निघून गेलेला आहे, आकाशातूनच तो परत येणार आहे. ही आमची आशा आहे, ही आमची आशा आहे. हा आमच्या जीवाचा आधार आहे, हा आमच्या जीवाचा आनंद आहे की आमचा प्रभू आकाशातून येणार आहे. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही नीतिमान बनलेलो आहोत, आम्हाला तो स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि आम्ही अनंत काळ देवाच्या घरात हसणार आहोत, अनंत काळ नाचणार आहोत, अनंत काळ आनंद करणार आहोत. तिकडे दुःख नसेल, कष्ट नसतील, वेदना नसतील, आजार नसेल, कारण तिथे सैतान नाही आहे. आणि सैतान नाही आहे म्हणून तिकडे कोणतंच वाईट नाही आहे. तिथे आमचा खरा बाप परमेश्वर पिता असेल. आम्ही त्याच्याकडे बघत अनंत काळ आनंद करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अंतकरण स्थिर करा, अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका. जगाला कठीण काळ प्राप्त झालेला आहे आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, आपण कठीण काळात जगत आहोत. इतिहासातल्या अतिशय महत्त्वाच्या काळात आपण जगत आहोत. पहिला लॉकडाऊन संपला, दुसरा लॉकडाऊन संपला. पुढे काय होईल कुणाला माहिती नाही, पण इतकं आहे की दिवस अधिक वाईट होणार आहेत, वेळ अधिक कठीण होत जाणार आहे. पण आम्हाला घाबरायचं नाही आहे. कठीण वेळ जगासाठी आहे, आमच्यासाठी नाही आहे. आम्ही आमची डोकी वर करायची आहेत, कारण आमचा मुक्ती समय जवळ आलेला आहे. जगाचा शेवट होणार आहे, आमचा प्रभू येणार आहे. या गोष्टी आपल्याला घाबरवण्यासाठी बायबलमध्ये लिहिलेल्या नाही आहेत. आणि या जगभर येशूचे खरे शिष्य या गोष्टीची वारंवार घोषणा करत आहेत की लवकर शेवट होणार आहे, लवकर प्रभू येणार आहे. हे नीतिमान लोकांना घाबरवण्यासाठी सांगितलं जात नाही आहे, तर यासाठी सांगितलं जात आहे की उठा आणि आपली तयारी करा, वेळ जवळ आलेली आहे. घाबरण्यासाठी नाही, हा घाबरण्याचा काळ नाही आहे, हा तयारीचा काळ आहे. असं समजा की तुमच्या घरात लग्न असल्यानंतर तुम्ही किती जल्लोषात तयारी करता, तशी ही जल्लोषात तयारी करायची वेळ आहे. संपणार आहे या जगाचं नाटक, संपणार आहेत सगळे कष्ट, संपणार आहे सगळं दुःख. आम्ही आमच्या सार्वकालिक घरामध्ये पोहोचणार आहोत. अंतकरणाची तयारी करा, स्वतःला सजवा, म्हणजे हृदयाला सजवत राहा. आपल्या आत्म्याला अधिक पवित्र आणि अधिक नीतिमान करा, म्हणजे जेव्हा तो प्रभू येईल तेव्हा आपल्याला उचलून त्याच्या घरात म्हणजे स्वर्गात घेऊन जाईल आणि आपण अनंत काळ आनंदात राहू. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.